इशासन पर हल्ला बोल, इशासन पर हल्ला बोल, दुशासन पर हल्ला बोल, दुशासन पर हल्ला बोल, कपट नीति पर हल्ला बोल, कपट नीति पर हल्ला बोल, दमन नीति पर हल्ला बोल, दमन नीति पर हल्ला बोल, बोल मेरे भैया हल्ला बोल, बोल मेरे भैया हल्ला बोल, बोल मेरे बहना हल्ला बोल, बोल मेरे बहना हल्ला बोल, इशासन पर हल्ला बोल, दुशासन पर हल्ला बोल, अरे आगे से बोल हल्ला बोल, अरे बाहर से बोल हल्ला बोल, अरे इशासन पर हल्ला बोल, अरे दुशासन पर हल्ला बोल, अरे जोर से बोल हल्ला बोल, अरे जोर से बोल हल्ला बोल, अरे आवाज उठा के हल्ला बोल, अरे आवाज उठा के हल्ला बोल, डंडा लेकर हल्ला बोल, डंडा लेकर हल्ला बोल, बाहर से बोल 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 हल्ला बोल, ऊपर से बोल हल्ला बोल, अरे ऊपर से बोल हल्ला बोल। निदर्शन करून सरकारच्या या जे कर्मचाऱ्यावर अन्याय अत्याचार होतो त्याचा निषेध करणार आहोत। त्यामुळे आपण आता सगळ्यांनी घोषणा द्यायच्या आहेत आणि निदर्शनं करावायची आहेत। इशासन पर हल्ला बोल, कर्मचारी एक तुटीचा जय हो, कर्मचारी एक तुटीचा जय हो, हम सब एक है, हम सब एक। महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन खाच्या अंतर्गत आम्ही जिल्हा रुग्णालय, मेडिकल कॉलेज, सगळे HDH, RH आणि महिला ह्या सगळे जिल्हा सिंधुदुर्गातले रुग्णालय आणि रुग्णालय समन्वय समितीच्या ह्या संपात 21 तारीखपासून उतरलेले आहेत। आम्ही आमच्या न्याय हक्कांसाठी मागतो आहे। आम्हाला जुनी पेन्शन योजनेसारखी योजना 10, 20, 30 हे आश्वासित बदल शिवाय शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांवर होणारे अन्याय या विरोधात आम्ही संघटन केलं आहे आणि त्या विरोधात आवाज उठवत आहे। जिल्ह्यामध्ये जवळजवळ 17 ते 18 हजार शिक्षक कर्मचारी सगळे संपामध्ये उतरलेले नसले तरी जवळजवळ 9 ते 10 हजार कर्मचारी उतरलेले आहेत आणि हा जो संप आहे तो संप यशस्वी होतो आहे। कारण कालच मुख्य सचिव आणि सर्व अधिकारी आहेत त्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत काल मंत्रालयामध्ये बैठक झाली। आमचे नेते संघटनेचे सर्व पदाधिकारी काटकर साहेब, तरुण साहेब, दगडे साहेब यांच्याशी चर्चा झाली आणि सकारात्मक चर्चा झालेली आहे। आज युतीचा हाती मिळेल आणि त्यानंतर निश्चित धोरण ठरेल की नेमकी काय त्याच्यामध्ये मागण्या मान्य केल्यात। या बऱ्याच सकारात्मक चर्चा झाली त्यामुळे मागण्या मान्य बऱ्याच झाल्यात। पेन्शनची जो अध्यादेश आहे तो निघेल, 10, 20, 30 असोसी प्रगती योजना जी आहे त्याचा लाभ दिला जाईल। मग बहुतांशी ज्या मागण्या आहेत, ज्या प्रलंबित मागण्या आहेत, ज्या मागण्या पूर्ण शासनाने केल्या नाहीत त्या पूर्ण करण्यासाठीच ते आंदोलन आहे। जर मागण्या मान्य नाही झाल्या तर हे आंदोलन कंटिन्यू राहील आणि हे आंदोलन केल्याशिवाय आजपर्यंत ज्यावेळी शासनाने अन्याय केला त्यावेळी आंदोलन, मोर्चा, संप हे हत्यार उघडल्यानंतरच शासनाने देव केलं आहे। त्यामुळे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील आणि राज्य संघटनेचा आदेश येत नाही तोपर्यंत हा संप चालू राहील। एकीकडे साहेब तुम्ही या संपामध्ये उतरलेत आणि हा जो संप आहे तो बेमुदत आहे, असं करताना जे लोक कामासाठी येतात त्यांची कुठेतरी हेळसांड होते, कसं पाहताय तुम्ही? बरोबर आहे, खरं म्हणजे आम्ही लोकांसाठी आहोत, जनतेसाठी आहोत याची आम्हाला जाणीव आहे। मात्र कधी कधी नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही हे पण तेवढं सत्य आहे। शेवटी आम्ही आणि आमची जनता आहे याच्यात वेगळं काय अंतर असं नाही आहे, कारण जनता ही आमचीच आहे, आमचेच कोणते नातेवाईक आहेत आणि शेवटी कर्मचाऱ्यांवर झालेला अन्याय दूर झाला तर आपोआप त्याचा फायदा या लोकशाहीमध्ये जनतेला पण मिळतो। कारण ज्या सोयीसुविधा आहेत त्या सोयीसुविधा जर त्यांनी दिल्या तर तेवढ्या समाधानाने